आता थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत। पुन्हा एकदा जाणार आहोत कृष्णा यांच्याकडे। कृष्णा, छगन भुजबळ हे नाराज नाहीयेत, त्यांची नाराजी किंबहुना आता दूर होईल तसं बॉडी लँग्वेज त्यांची सांगते, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलेलं आहे। तर कृष्णा यांच्याशी पुन्हा एकदा आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। मात्र ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय। काही वेळापूर्वीच सागर बंगल्यावर छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बैठक पार पडलेली आहे। जवळपास अर्धा ते पाऊण तास या दोघांमध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर आता भुजबळ हे आपल्या निवासस्थानाकडे रवाना झालेले आहेत। आपल्या निवासस्थानी ते पत्रकारांसोबत संवाद देखील साधणार आहेत। या पत्रकार परिषदेमध्ये छगन भुजबळ काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। दरम्यान माझ्या मंत्रिपदासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आग्रही होते, मात्र निर्णय हा शेवटी पक्षाध्यक्षांचा असतो असं म्हणत छगन भुजबळ यांनी थेट अजित पवार यांच्याकडे बोट दाखवलेलं होतं। मात्र या सर्व पार्श्वभूमीवर आता छगन भुजबळ काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। सुषमा अंधारे, शिवसेना उपनेते आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। अंधारेजी, आपलं स्वागत। छगन भुजबळ यांची नाराजी दूर होणार का? आपण पाहता हे सर्व राजकारण खूप जवळून अनुभवता आहात। देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर आता भुजबळ निघालेले आहेत। भुजबळ साहेब हे एक ज्येष्ठ नेते आहे। भुजबळ साहेब हे निव्वळ एक राजकारणी नाही, तर चळवळीची पार्श्वभूमी असणारा मास लीडर म्हणून त्यांची ओळख आहे। ज्या पद्धतीने भुजबळ साहेबांवर अन्याय झाला आणि मंत्रिपदाची खरे डिझर्विंग कॅन्डिडेट असताना सुद्धा, म्हणजे आदिती तटकरे यांच्यापेक्षा निश्चितच भुजबळ साहेबांचा क्लेम हा जास्त मोठा होता, तरी सुद्धा ज्या पद्धतीने साहेबांवर अन्याय झाला हे वाईट आहे। कदाचित त्या सगळ्यांमधून काही वेगळं बोलायला गेले असतील ते। मात्र अंधारेजी, एक पाहतोय आपण की गेल्या काही दिवसांपासून भुजबळ नाराज आहेत, त्यांनी नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली आहे। या पार्श्वभूमीवर ते आपल्या नेत्यांशी भेटले नाहीयेत, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी डायरेक्ट पोहोचलेत। मी म्हणूनच म्हटलं की भुजबळ साहेब एक ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी कुणाला भेटावं, काय भेटावं ते स्वयंप्रज्ञाशील आहेत। त्यांना स्वतः ते निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत, त्यामुळे ते त्यांच्या राजकीय कारकिर्दीला साजेसा जो काही निर्णय असेल, मग कदाचित सत्ताधाऱ्यांच्या सोबत राहणं हे कदाचित त्यांना जर जास्त महत्त्वाचं वाटत असेल तर सत्ताधाऱ्यांच्या सोबत राहण्यासाठीचा म्हणून ते निर्णय घेतील। पण त्यांचा जो काही निर्णय असेल तो मला वाटतंय भुजबळ यांचा स्वतःचा निर्णय असेल। पण या सगळ्यातनं एक निश्चित स्पष्ट होतंय की सुनील तटकरे साहेब जे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत आहेत, हे स्वतःसाठी आणि स्वतःच्या मुलीची जागा स्थाननिश्चिती करण्याच्या नादात एका ज्येष्ठ नेत्याच्या ताकदीला ते गमावत आहेत। बरं, मात्र अंधारेजी, नाशिकमध्ये छगन भुजबळांचं एक वाक्य हे फार महत्त्वाचं होतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंत्रिपदासाठी आग्रही होते, मात्र पक्षाध्यक्षांचा निर्णय हा सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा असतो। एक्झॅक्टली, मी तेच म्हणते। पण पक्षाध्यक्ष म्हणजे अजितदादा की तटकरे असा जर विचार केला तर मला वाटते त्यांचा रोख जास्तीत जास्त सुनील तटकरेजी यांच्याकडे आहे। कारण सुनील तटकरेजींनी प्रदेशाध्यक्ष पदाचा एका अर्थाने गैरफायदाच घेतला म्हणावा लागेल की त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मुलीची आधी स्थान निश्चिती करून घेतली। आदिती तटकरेंना आधी त्यांनी मंत्रिपद दिले। मला वाटतं की अजून एक वेगळा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आता महाडचं एकूण जे राजकारण झालेलं आहे त्याच्यामध्ये पालकमंत्रीपद रायगडचं आदित्य तटकरेंकडे जाणार की गोगावलेंकडे जाणार, की पुन्हा सुनील तटकरे स्वतःच्याच मुलीची री ओढणार, यातून अजून एक स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही। नक्कीच अंधारेजी, खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। तर आता छगन भुजबळ हे आपल्या निवासस्थानी दाखल होत आहेत। थोड्याच वेळात ते पत्रकार परिषद देखील घेणार आहेत।